आपल्या एसटी महामंडळाकडे तब्बल 15,500 पेक्षा जास्त बसेस किंवा गाड्या आहेत, ज्या की ते 251 डेपोमधून ऑपरेट करत असतात. 1981 ते 2026 या 45 वर्षांच्या कालावधीमध्ये एसटीने फक्त आणि फक्त 8 वर्ष अशी दाखवले आहेत की ज्याच्यामध्ये प्रॉफिट केलेलं आहे. बाकीचे 37 वर्षे हा प्युअर लॉस होता. मागच्याच 5 वर्षांमध्ये एसटीने तब्बल 5,700 कोटींपेक्षा जास्त लॉस बुक केलेला आहे. एसटीची हालत एवढी खराब झालेली आहे की रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ चे पैसे देण्यासाठी सुद्धा एसटीकडे पैसे नाही आणि जे बसमध्ये डिझेल घालतात त्या डिझेलसाठी सुद्धा पैसे नाही त्यांच्याकडे. तब्बल 200 करोडची थकबाकी आहे यांच्यावरती. आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढे पण राज्यकर्ते आले ते सबशेल फेल झालेले आहेत. दरवेळी यांनी आपल्याला गाजरं दिली की आम्ही एसटीचा कायापालट करू, परंतु दरवर्षी एसटी खड्ड्यातच चाललेली आहे. एक मराठी माणूस म्हणून जर आपण विचार केला तर एसटी हा आपल्या सर्वांचा एकदम जवळचा विषय आहे आणि एसटीची ही हालत आता बघवत नाहीये. सो मी या विषयावरती थोडा रिसर्च केला अँड आय केम अप विथ 3 सोल्युशन्स जे माझ्या मते की एसटीला या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल. हे 3 सोल्युशन्स जाणून घेण्याआधी आपण एसटीची करंट सिच्युएशन काय ते पाहून घेऊया. या घडीला एसटी महामंडळाकडे 15,500 पेक्षा जास्त बसेस आहेत, ज्या की 251 डेपोमधून ऑपरेट होतात. दररोज 55 लाखांपेक्षा जास्त प्रवासी एसटी सेवेचा लाभ घेतात. एसटी रोज 31.4 करोड रुपये कमवते आणि 33 कोटी रुपये खर्च करते, म्हणजे रोजचा लॉस 1.6 कोटी रुपयाचा आहे. आणि या लॉसचे 2 मेन रिझन आहेत. पहिला मेन रिझन असा आहे की एसटीचा 70 ते 80% जे बजेट आहे ते फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये आणि डिझेलमध्येच खर्च होतो. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की एसटीची 90% पेक्षा जास्त कमाई ही फक्त तिकीट सेल मधूनच होते. आता ही तर झाली एसटीची करंट सिच्युएशन आणि मेन प्रॉब्लेम्स. आता जे 3 सोल्युशन्स आहेत त्याला मी 3 भागांमध्ये डिवाइड केले. पहिली असणार आहे सर्व्हिस बद्दल, दुसरे असणार आहे लॉस कसा कमी करायचा आणि तिसरी असणार आहे इन्कम कशी वाढवायची. आणि या सोल्युशन्स पैकी लास्ट सोल्युशन जे मी सांगणार आहे ते एसटीने जर नीट इम्प्लिमेंट केलं तर एसटीला परत तिकिटांवरती अवलंबून राहायची गरज राहणार नाही पैशांसाठी. सोल्युशन नंबर 3, एसटी नीड्स कम्प्लीट रिब्रँडिंग अँड नीड टू प्रोव्हाइड वर्ल्ड क्लास सर्व्हिसेस टू द पॅसेंजर्स. नाव लेट मी आस्क यू वन क्वेश्चन. मी जेव्हा एसटी म्हणतो तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार येतो बरं? माझ्या डोक्यात तरी हा विचार येतो की एक लाल पत्र्याचा डब्बा रस्त्यातून खड्ड्यातून जातोय आणि नुसता धाड 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 त्याचे खिडक्या त्याचे पत्र सगळं वास, ही इमेज माझ्या डोक्यात येते. नाहीतर एसटी कायम लेट असते किंवा एसटी कायम कुठेतरी बंदच पडते, घाटात बंद पडते, पावसात बंद पडते. या फक्त नेगेटिव्ह गोष्टी माझ्या डोक्यात येतात. ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा मनात येतात. जेव्हा लहान असताना शाळेची सहल जायची ती एसटी मधूनच जायची. सो आणि लहानपणाच्या या आठवणींमुळेच एसटी आपल्या खूप जवळचा विषय आहे. एसटीचं आणि आपलं मराठी माणसाचं एक नातं खूप वेगळं आहे, कारण एव्हरी मराठी माणूस केअर्स अबाउट एसटी. पण एसटी बद्दल जेव्हा विचार करायला सांगितलं तेव्हा मोस्टली नेगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनात येतात. हे तर बसचं बोललो, एसटी स्टँडची हालत तर याच्यापेक्षा खराब असते. एकतर त्या एसटीच्या आवारामध्ये कोण पण कुठला पण गाडी घेऊन येतो, वाडाप घेऊन येतात, तिथं एसटीच्या तिथंच पळवतात. सगळ्या भिंती वगैरे थुकून थुकून लोकांनी घाण करून ठेवलेल्या आहेत आणि एसटीचे बाथरूम्स वगैरे एकदम घाण असतात. ह्याच गोष्टी फक्त इमॅजिन होतात जेव्हा आपण एसटीचं नाव घेतो. मेजॉरिटी ऑफ द गोष्टी सगळ्या नेगेटिव्हच आहेत. ही आहे आपल्या एसटीची करंट ब्रँडिंग. नेगेटिव्ह आहे ब्रँडिंग, आणि ब्रँडिंग तेव्हाच चेंज होते जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस इम्प्रूव्ह करता. तर आता सर्व्हिसेस इम्प्रूव्ह कशा करणार? तर माझ्या मते एसटीला एक फुल्ली फंक्शनल ॲपची गरज आहे की ज्याच्यामधून तुम्ही तिकीट बुक करू शकता किंवा पास बुक करू शकता किंवा तुमच्या एसटी बसेसचे शेड्यूल पाहू शकता. प्रत्येक बसमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवली पाहिजे आणि ते ॲप सोबत कनेक्टेड पाहिजे. सो लाईव्ह ट्रॅकिंग कळेल की तुमची बस आता ह्या मोमेंटला कुठल्या ठिकाणी आहे, एसटीला यायला किती वेळ आहे हे प्रवाशांना त्या ॲप मधून कळायला पाहिजे. हे सोडून दुसरं म्हणजे स्वच्छता. सर्व बसेस एव्हरीडे आतून आणि बाहेरून धुतल्या गेल्या पाहिजेत. जे सीट कव्हर असतात ते क्लीन पाहिजे, ते चेंज केलं पाहिजे रेग्युलरली. एसटीच्या आवारामध्ये क्लीन टॉयलेट्स पाहिजेत. जे वेटिंग रूम असतात ते सगळे स्वच्छ पाहिजे, तिथं कोणी थुकलं नसलं पाहिजे. बसचे अनाउन्समेंट सुद्धा प्रॉपर असले पाहिजेत. या सर्व खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या की एसटीने जर इम्प्लिमेंट केल्या तर त्यांचं ब्रँड एकदम चांगला होईल. आणि ह्या बेसिक सर्व्हिसेस जेव्हा एसटी नीट देईल लोकांना, त्यावेळी लोकांच्या मनातील एसटी बद्दलची जी नेगेटिव्ह प्रतिमा झालेली आहे ती चेंज होण्यास सुरुवात होईल. सोल्युशन नंबर 2, एसटी नीड्स टू वर्क ऑन रिड्युसिंग द ऑपरेशनल कॉस्ट अँड द फ्यूल कॉस्ट. एसटीला दरवर्षी सुमारे 3,400 कोटी रुपयांचं डिझेल लागतं आणि हे डिझेल जिथं स्टोअर केलं जातं डेपोनमध्ये, तिथे ही सरकारी कंपनी असल्यामुळे आओ जाओ घर तुम्हाराच आहे. त्यामुळे डिझेल चोरी सारख्या घटना सुद्धा ह्या एसटी मध्ये खूप कॉमन आहे. म्हणून ह्या डिझेलमुळे होणारा लॉस जर कमी करायचा असेल तर एसटीची डिझेलवरची डिपेंडेबिलिटी कमी करणं खूप गरजेचं आहे. दॅट इज वाय एसटी नीड्स टू गेट रीड ऑफ इट्स 80 to 90% ऑफ द डिझेल बसेस अँड मोस्ट ऑफ देम आर व्हेरी व्हेरी ओल्ड. आणि या बसेसला रिप्लेसमेंट म्हणून एसटीने सीएनजी बसेस किंवा इलेक्ट्रिक बसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस आल्यामुळे चोरीच्या
अपघाताच्या घटना तरी कमी होतील आणि एसटीने जर हे इम्प्लिमेंट केलं तर फ्यूलचा कॉस्ट एसटी साठी 30 ते 40% कमी होईल. अजून एक गोष्ट महामंडळ करू शकते ते म्हणजे एसटी डेपोच्या मोकळ्या जागेमध्ये किंवा डेपोच्या रूफ वरती सोलर पॅनल इन्स्टॉल करायला पाहिजे की जेणेकरून डेपोचा इलेक्ट्रिसिटी बिलच झिरो होऊन जाईल आणि इकडून पण पैशाची बचत होऊ शकेल. त्याच्यासोबतच स्मार्ट रूट प्लॅनिंग झालं पाहिजे. तर ज्या रूट वरती पॅसेंजरची संख्या कमी आहे त्या रूट वरती तुम्ही लहान बसेस पाठवा. ज्या रूट वरती तुम्हाला माहिती आहे डिमांड जास्त आहे त्या रूट वरती मोठ्या 2-3 एक्स्ट्रा गाड्या पाठवा. इंटरसिटी जर ट्रॅव्हल असेल तर तिथे तुम्ही इलेक्ट्रिक बसेस वापरा आणि जिथे लांब पल्ल्याचं ट्रॅव्हल असतं तिथे तुम्ही सीएनजी गाड्या वापरा. त्याच्यामुळे फ्यूलची कॉस्ट आणि ऑपरेशन कॉस्ट एकदम कमी होईल. आता लास्ट सोल्युशन वरती बोलूया आणि हे सोल्युशन जर एसटीने इम्प्लिमेंट केलं ना तर याच्या पुढे कधीच एसटी लॉस मध्ये जाणार नाही. सोल्युशन नंबर 1, एसटी नीड्स न्यू सोर्सेस ऑफ इन्कम अदर दॅन द तिकीट सेल्स. एसटी कडे सध्या 1500 हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे आणि याच जमिनीवरती आपले बस डेपोज किंवा बस स्टँड आहे आणि ह्या सगळ्या जमिनी आपल्या मेन सिटीमध्ये मेन शहरांमध्ये एकदम प्राईम लोकेशनला आहेत, एकदम सेंटरला आहे. 1500 पेक्षा जास्त हेक्टरची प्राईम रिअल इस्टेट आपल्या एसटी खात्याकडे आहे. तुम्ही विचार करा, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक सगळीकडे एसटी स्टँड शहराच्या डॉट सेंटरमध्ये आहेत. एकदम प्राईम रिअल इस्टेट आणि ह्या जागेचा ते लोक काही सुद्धा वापर करत नाही. लिटरली काही पडीक जागा आहेत. सो माझं सोल्युशन असं आहे की ह्या डेपोची जागा किंवा ह्या बस स्टँड आहेत त्याला तुम्ही मल्टी मॉडेल ट्रॅव्हल हब म्हणून डेव्हलप करा. म्हणजे ग्राउंड फ्लोर वरती तर तुमचं सगळं एसटीचं ऑपरेशनच असणार, एसटी स्टँड असणार, एसटी स्टँडचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असणार. दॅट इज ऑल ऑन द ग्राउंड फ्लोर. आणि उरलेल्या मजल्यांवरती तुम्ही मॉल बांधा किंवा कमर्शियल शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधा, नाहीतर पार्किंग प्लाझा तरी बांधा आणि हे सगळे कमर्शियल प्रॉपर्टी तुम्ही भाड्याने द्या. आणि काही एवढ्या चांगल्या जमिनी आहेत त्यांच्या हायवे टच, रोड टच, ती रोड टच जागा तुम्ही पेट्रोल पंप साठी वापरू शकता किंवा कमर्शियल इलेक्ट्रिक चार्जिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी तुम्ही वापरू शकता. आणि एसटी महामंडळाने जर या प्राईम रिअल इस्टेटला मॉनिटाईज करण्याचा विचार केला तर जवळपास 500 करोड पेक्षा जास्त पैसे दरवर्षी एसटी महामंडळाला बिना काय करताच मिळेल आणि ह्या पैशाचा वापर करून ते लोक अजून त्यांच्या सुविधा चांगल्या करू शकतात. आणि एका सामान्य मराठी माणसाला जेव्हा तो स्टँड वरती जाईल किंवा बस मधून प्रवास करेल सो त्याचा एक एक्सपिरियन्स आहे ना तो एकदम चेंज होऊन जाईल. आणि जर एसटीचा असा कायापालट झाला तर खूप सारे लोक हे प्रायव्हेट गाड्या सोडून एसटीचाच वापर करतील. हे 3 सोल्युशन जर एसटी महामंडळाने इम्प्लिमेंट केले ना तर लिहून घ्या की एसटीचे दिवस असे बदल. तुमचे काय मत आहे या सगळ्या व्हिडिओवरती मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही सोल्युशन्स असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. मला वाचायला नक्की आवडेल. आणि अशाच अजून व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.